तर उदयजी माडदळकर. ओके डीजे. दोन्ही संघांना विनंती आहे, कृपया आपण लाईन अप करून घ्या. दोन्ही संघ अगदी मधोमध या ठिकाणी या स्पर्धेचा मानाचा चषक ठेवण्यात येईल. दोन्ही संघांना विनंती आहे, कृपया आपण लाईन अप करून घ्या. मैदानाच्या डाव्या बाजूला आणि मैदानाच्या उजव्या बाजूला दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचं आहे. आणि मैदानाच्या मध्यभागी आमचे सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मैदानाच्या भोवती रिंगण पाहायला मिळतंय. झेंडोबा कला क्रीडा मंडळाचं हे रिंगण पाहायला मिळतंय. सर्वांना विनंती आहे, सर्व रसिक प्रेक्षक, सर्व खेळाडू सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कृपया राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी आपण उभं राहायचंय. सर्वांना विनंती केली जाते की आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मान राखण्यासाठी आपण उभं राहायचंय. सर्वांना विनंती. सर्वांना विनंती की डोक्यावर ज्या कॅप आहेत त्या सर्वांनी कॅप काढायच्या आहेत. परेड सावधान. स्वान बान शान. प्लीज रेडी फॉर नॅशनल अँथम. ही नाणेफेक केली जाते. झेंडोबा चषक 2025 श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेवर आधारित ही झेंडोबा चषक 2025 चा मेगा फायनलचा सामना. एका बाजूला बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ आणि त्यांच्या समवेत कडवं आव्हान देण्यासाठी मैदानामध्ये उभा टाकतोय जय भवानी अणसूर होडावडा क्रिकेट संघ. या दोन संघांच्या दरम्यान मेगा फायनलच्या सामन्याची होते नाणेफेक. आणि नाणेफेक झाल्यानंतर मैदानामध्ये हस्तोलंदन ओळख परेडचा कार्यक्रम होईल.
नाणेफेक केली जाते. या मेगा फायनलच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर कॉल पण आपण त्याच ठिकाणी द्यायचा आहे. होडावडा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः या मैदानावर अक्षय कॉल काय? गोलंदाजी स्वीकारली गेली आहे होडावडा संघाने. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी ओळख परेड करून घ्यायची आहे. मेगा फायनलचा सामना ओळख परेड केली जाते. मेगा फायनल मध्ये पोहोचणारा संघ बबल नाईक याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ जय भवानी अणसूर होडावडा क्रिकेट संघ, दाजी नाईक सारखा धुवाधार फलंदाज या मैदानामध्ये आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने दाजी नाईक, बबल नाईक सारखे खेळाडू पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूने समीर वेंगुर्लेकर सारखा उगवता सितारा गणेश कुबलच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, बाळा सावळ, राजन केरकर सारखे खेळाडू, दिग्गज खेळाडू बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघाच्या गोठ्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांच्या दरम्यान हा मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे प्रमुख मान्यवर सन्मान्य सत्यविजय गावडे साहेब, सन्मान्य हेमंतजी गावडे, सन्मान्य कावेरी गावडे, अनेक प्रमुख मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने ओळख परेड करतायत. मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण कृपया मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न होऊन घ्यायचंय. आणि जे रसिक प्रेक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ बसले आहेत सर्वांना विनंती आहे, मित्रांनो थोडंसं मागे बसून घ्या. मेगा फायनलचा सामना आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं मागे बसून घ्या. नाणेफेक जिंकल्यानंतर या मैदानामध्ये सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल एक गाव एक संघ आणि 2 आयकॉन खेळाडू. प्रथम पारितोषिक रोख रुपये 51,000, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 31,000. बुधवार 12 फेब्रुवारी ते रविवार 16 फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा याच मैदानावर रंगणार आहे. त्याच्याही सर्व रसिक प्रेक्षकांनी, सर्व खेळाडूंनी लाभ घ्यायचा आहे. पिंपळेश्वर कला क्रीडा मंडळ आयोजित मडकिलवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थानपन्न होऊन घ्या. आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण लाईनमनच्या भूमिकेत द्या. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य विजू गावडे अणसूर यांचे शुभ आगमन होतंय. विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हा. त्याचप्रमाणे सन्मान्य विजय सरमळकर यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आपणालाही विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. त्याचप्रमाणे सन्मान्य बर्वे भटजी यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांनाही विनंती आहे की आमच्या व्यासपीठावर येऊन आपण स्थानपन्न व्हा.
मेगा फायनलचा सामना आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या 3 षटकांसाठी आपल्या समवेत जुळतील हिंदीचा आवाज मॅन फ्रॉम आसोली मिस्टर नाना परब. नमस्कार, सुस्वागतम. श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा मात्र शेवटचा क्षण येऊन थांबलाय. तो आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि उपस्थित सर्व क्रीडारसिक जे इथपर्यंत पोहोचलेत, जे स्पर्धेचा जवळ बसून आनंद घेत आहेत, त्यांचेही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज या स्पर्धेसाठी महिला वर्ग इथं पोहोचतोय. गोडावणेवाडीतील जो महिला वर्ग इथं आलाय त्या माता भगिनीसाठी खरोखर प्रथमतः तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्ष देवस्थानापन्न व्हायचे. गोडावणेवाडीतील महिला ज्या उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मान्यवर कक्ष देवस्थानापन्न व्हायचंय. 5 षटकाचा सामना मैदानावर सुरू होतोय आणि प्रथम मात्र अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर देखणी स्पर्धा आणि या देखणी स्पर्धेचा मात्र आपल्याला हा अंतिम सामना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीच्या मार्गावर येतोय तो मान्यवर कक्षीच्या एंडकडनं सुजित सावळ सज्ज होतोय. अनुभवी अष्टपैलू खेळाडू हा मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज स्ट्राईकला फलंदाज एका बाजूला पाहायला मिळतोय तो समीर वेंगुर्लेकर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज वासुदेव गावडे. ही जोडी मैदानात काऊ कॉर्नरच्या दिशेने जे क्षेत्र प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती करतोय की आपण थोडं मागे बसा आणि या स्पर्धेला सहकार्य करा. सुजित सावळ सज्ज होतोय कमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. यावेळी मात्र फटका हा डीप लॉंगांना पोहोचतोय. जाजीने एक सडतीचा प्रयत्न मात्र चौकारा मात्र या अंतिम सामन्याला दिमाखात सुरुवात करतोय तो बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. फुलटॉस चेंडू हरकेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गली क्षेत्रात 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण होते. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एक धाव ही धावफलकर पाहायला मिळते. धावफलक स्थिरावला गेला तो 5 धावा ही धावफलकर. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. जय भवानी अणसूर होडावडा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम हा विश्वास बबल नाईकचा आपल्या गोलंदाजीवर आणि त्यानंतर मात्र प्रथमतः या मैदानावर विश्वासानं आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्याच विरोधानं मात्र गोलंदाजी सज्ज होते तो मान्यवर कक्षीच्या एंडकडनं उजव्या हाताचा गोलंदाज सुजित सावळ सज्ज होतोय. देखणी स्पर्धेनिमित्तानं अमित देऊलकर सर यांचं आगमन होतंय. अमित देऊलकर आपलं या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आपल्याला विनंती करतोय की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न होतोय. स्टेज धरून या ठिकाणी मात्र सरळ रेषेत चेंडू टेवला जातो. विदुल पावणे जातात स्क्रीनवर. पहिली धाव वेगात निघाली जाते आणि दुसरी ही धाव दोन्ही फलंदाज अचूक ताळमेळ आणि या अचूक ताळमेळची सांगड घालत 2 धावा या धावफलकर पूर्ण करतायत. 2 धावांना धावफलक स्थिरावला गेला तो बिनबाद 7 धावा धावफलकर. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमदा फलंदाजी करताना या मैदानावर स्वीज हिट करायचा प्रयत्न. सुंदर फटका येतोय हा समीरचा आणि त्यानंतर मात्र आउटफील्ड थोडीशी नैसर्गिक अडथळा शेत बांधाला चेंडू अडवतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र निश्चितच धावा या मात्र फलंदाजाकडनं निघाल्या जातात. तो समीर वेंगुर्लेकर आणि त्याचा सहकारी वासुदेव गावडे या 2 फलंदाजाकडनं देखणी स्पर्धा झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामपंचायत व नगरपंचायत या माध्यमातूनही खेळवली गेली आणि आज मैदानावर सर्व खेळाडूंनी आपले कलात्मक गुण दाखवले. सकाळच्या 17 सुपर ओव्हरचे सामने आणि मित्रांनो पहिल्या षटकात आपण पाहतोय तो पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपतोय आणि धावफलक स्थिरावला गेला तो 10 धावा धावफलकर बिनबाद 10 धावा. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाज मान्यवर कक्षीच्या एंडकडनं सज्ज होतोय सुजित सावळ. सेझिट करायचा प्रयत्न होता. फटका फसतोय आणि थेट विनय पावणेच्या हाती विसावतोय चेंडू. उरलेले सोपस्कर विनय पूर्ण करतोय आणि आमचे यशस्वी गुणलेखक रोशन यांच्याकरवी चेंडूची गणना ही गुणतालिकेत निर्धावशी होते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला नांगी टाकायस भाग पाडणारी गोलंदाजी ही अपेक्षित आहे ती बबलला. यावेळी मात्र सुंदर फटका बैठक फटका ज्या फटक्याला म्हटला जातो तोच फटका हा समीर वेंगुर्लेच्या बॅट मधनं येतोय. चेंडू पोचतोय तो 6 धावांसाठी.
पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 16 धावा धावपलकर. पहिलं षटक शेवटच्या चेंडूवर नेत्रदीपक षटकार टोलेजंग षटकाराची नोंद होते ती समीर वेंगुर्लेच्या चेंडू प्रयत्न. कारण मागील सामन्यात समीरनं निराशा केली या मैदानावर आणि जे वेंगुर्ले तालुक्यातनं जे इथं क्रीडा रसिक पोहोचले आहेत जे खरोखरच या मैदानावर गौतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा जागतिक दर्जाचा खेळ पाहण्यासाठी आणि तोच खेळ मैदानावर सादर करतोय तो फलंदाज समीर वेंगुर्लेकर. आणि मागील सामन्यात ज्यानं चौफेर फटकेबाजी ऐनवेळी कुठेतरी सामना फसतोय की काय असं वाटत असताना गणेश कुबल आणि त्याचा सहकारी वासुदेवनं फटकेबाजी करत राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघावर थेट मात करत ही अंतिम फेरी गाठली जाते ती गौतम वॉरियर्स क्रिकेट संघ. आकोट टप्प्याचा चेंडू हा टॉप एज लागतोय क्षेत्ररक्षक घेतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं बबल नाही घेतोय स्क्रीनवर झेल टिपला जातोय आणि पहिला हादरा हा आता बसतोय तो फलंदाजी करत असताना गौतम वॉरियर्स क्रिकेट संघाला. मैदानावर पावलं टाकतोय समीर वेंगुर्लेकर. हा वासुदेव गावडे माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय तो वेंगुर्ला तालुक्याचा गुणवान खेळाडू छोटा पॅकेज बडा नबाका मैदानात करायचा आहे तो मैदानात पावलं टाकतोय गणेश गोबल. हा पाहायला मिळतोय आपल्याला स्क्रीनवर. सुंदर देखणी स्पर्धा आणि खास करून ऑफिशियल्सनी काय कामगिरी केली या स्पर्धेत खास करून सन्माननीय आदरणीय उमेशजी मांजरेकर सर त्याचबरोबर मेनपंच दीपक सर खूप खूप धन्यवाद देतोय तुमच्या कारकिर्दीसाठी. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं सलाम करतोय. देखण्या स्पर्धेला कुठच्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय न देता ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वी केली आहे आणि ही स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट इंच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्याचे युट्यूबवर पाहतायत त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. यावेळी मात्र गणेशच्या बॅट मधनं येतोय डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक विदुल पावणाजी पोहोचतोय झेल टिपला आणि गणेश कुबल मात्र माघारी परततोय हा डगआउटच्या दिशेने. आक्रमक फटकेबाजी करायची होते कारण सलामीर फलंदाज वासुदेव गावडे माघारी परतला आणि संघाची जबाबदारी मैदानावर करायची होती परंतु संघाची रन मशीन जी ओळख होती ती रन मशीन माघारी परतली आणि संघाचा आक्रमण करणारा खेळाडू संघाचा हुकमी एक्का उंचपुरा असा खेळाडू भरदार शरीरयष्टी दीपू गुरप मैदानात पावलं टाकतोय. दीपू गुरप आणि त्याला साथ देतोय तो समीर वेंगुर्लेकर. समीर वेंगुर्लेकर दीपू गिरप ही जोडी मैदानात आणि आज गोलंदाजीच काय गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी मोठ्या फटक्यापासून त्यानं थांबवलंय. मोठ्या फटक्यापासून थांबवत गोलंदाजी अचूक केली आहे. धावफलक स्थिरावला गेला तो केवळ 16 धावा धावपलकर. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोहरे टिपले गेले त्या गोलंदाजचा सिद्धेश कडनं सुंदर स्पेल केला गेला या मैदानावर. श्रीदेव झेंडोबा कलाक्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि अंतिम सामना आपण पाहतोय या मैदानावर. यावेळी मात्र हुकचा फटका टोलवायचा होता डीप मिड विकेटला. यावेळी मात्र चेंडू हा शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतोय. आउटफील्ड थोडीशी टिंगडाव त्यानंतर मात्र परतीची फेक होते आणि दीपू गिरप मात्र आल्या मात्र आपलं वैयक्तिक खातं हे दुहेरी धावेनं करतोय. धावफलक स्थिरावला गेला या दुहेरी अंकानं 18 धावा धावपलकर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावपलकर वासुदेव गावडे आणि त्यामागोमाग मात्र गोल्डन डकचा शिकार बनला तो अनुभवी खेळाडू गणेश कुबल. यावेळी मात्र फटका सुंदर आहे दीपू गिरपचा आणि तो संघाचा हुकमी एक म्हणून ज्याची ओळख पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोच दीपू गिरप या मैदानावर षटकारानं सुरुवात करतोय. धावसंख्या स्थिरावली गेली ती तब्बल 24 धावा धावपलकावर.
खेळाडू माघारी परतले आणि जबाबदारी ही संघाची दीपू गिरोपवर या खेळाडूवर येते, कारण दीपू गिरोपनं मैदानावर आल्या आल्या सांगितलंय की मैदानावर मी माझी डंका गाजवणार, आणि तोच प्रयत्न सुरुवातीच्याच चेंडूपासून केलाय. आक्रमण दुहेरी अंकानं मात्र आपलं वैयक्तिक खातं, आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका हा त्याच्या चेंडू प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेली ते 26 धावा धावफलकावर. 2 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा सिद्धेशच्या विरोधात करायचं आक्रमण हा ठरवलाय मैदानावर, आणि तोच प्रयत्न दीपू गिरोप आणि त्याला साथ देतोय तो समीर वेंगुर्लेकर हा खेळाडू मैदानात. स्विच हिट करायचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करायचंय क्रिकेटमध्ये हे ठरवत असताना मात्र चेंडू हा यष्टीरक्षक विनय पवणीच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार विनय पूर्ण करत चेंडूची गणना आमचे यशस्वी गुणलेखक रोशन यांच्या करवी निर्धावते. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी ठेवत प्रथम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करत असताना बॉथम ऑरियस वेंगुर्ला क्रिकेट संघ हा 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलक 26 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. आपल्या या स्पर्धेत आपल्या डाव्या हाताच्या फिरकीनं ज्यानं भल्या भल्या फलंदाजांना नांगी टाकायस भाग पाडले. या मैदानावर आपली कर्तबगारी सिद्ध करणारी गोलंदाजी ही मैदानावर ज्यानं केली तो गोलंदाज सज्ज होतोय मान्यवर कक्षेच्या एंड कडनं विशाल नाईक. सुंदर असा जमनीलगतचा फटका बॅकफुटवर जाऊन हा मात्र डीप लॉंग ऑफ वरने क्षेत्ररक्षक सिंधुदुर्गचा बाहुबली ही सिंधुदुर्ग जिल्हा परिचित तो जाजी नाईक हा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. परतीची फेक होते आणि एकेरी धावेनं धावफलक हा मात्र वधारतोय. तो 27 धावा धावफलकावर विशाल नाईकवर विश्वास ठेवलाय बबलनं, आणि बबलनं सांगितलंय की पहिले 2 स्पेल कुठेतरी महागात गेले, परंतु नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय हा कुठेतरी यशस्वी जरूर झालाय, कारण वासुदेव आणि त्याचबरोबर गणेश कुबल ही जोडी ही मैदानाच्या बाहेर आली आहे. परंतु दीपू गिरप आक्रमण करायचंय या मैदानावर 60 ते 70 धावांचा डोंगर रचायचा आहे ही रणनीती आखली ती समीर वेंगुर्लेकर आणि पूर्ण टीमनं. परंतु काय बोलबोला चालवतो तो हा गोलंदाज. सुंदर चेंडू यावेळी मात्र खोलवर चेंडूला मात्र दिशा देतोय. शॉट्स कव्हर पॉइंट वर क्षेत्ररक्षक सचिन येतोय, मात्र परतीची बॅकअप सुंदर होतोय तो मंत्री सिद्धेश कडनं. 1 धाव सांघिक धाव फलकाला आकार देतोय. 28 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाज सज्ज होतोय मान्यवर कक्षेच्या एंड कडनं विशाल नाईक. यावेळी मात्र सुंदर इनसाइड आउटचा फटका हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पटोलावतोय. विदुल पवणोजी छडतीचे प्रयत्न हा चेंडू अडवण्यासाठी आणि परतीची जोपर्यंत फेक होते दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले जातात. एकेरी दुहेरी धावावर भर द्यायचा हे समीरनं ठरवलंय आणि दीपू गिरपला सांगितलंय आक्रमण तुला करायचंय मैदानात, आणि तोच प्रयत्न हा दीपू गिरपचा पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्तानं धावफलक स्थिरावला गेला तो 30 धावा धावफलकावर. विशाल नाईक सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही मैदानाच्या गोलंदाजाला फिरकीचा राजा गोलंदाज ओळखला जातो. तो फिरकीचा गोलंदाज मैदानावर विशाल सज्ज होतोय. बॅकफुटवर जाऊन ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुजित सावळ येतोय स्क्रीनवर. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू धावचित करण्याची संधी आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉल होता दीपू गिरपचा, आणि समीरनं हा मात्र धावचीच्या स्वरूपात 3रा हादरा बसतोय. तो बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला धाव संख्या स्थिरावली गेली ती तब्बल 31 धावा धावफलकावर. देखा आपने लापरवाही का नतीजा. षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि मैदानावर पावलं कोण टाकतोय तो मैदानावर डिकी या नावाने ज्याची ओळख, परंतु राजन केरकर हे मैदानात पावलं टाकतोय. 3 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली गेली ती 31 धावा ही धावफलकावर. त्रिमूर्ती माघारी परतली. वासुदेव गावडे, गणेश कुबल आणि समीर वेंगुर्लेकर ही त्रिमूर्ती माघारी परतली आणि संघाची जबाबदारी ही मात्र 2 खेळाडूवर राजन केरकर आणि त्याला साथ देतोय तो दीपू गिरोप. यावेळी मात्र मिनी हेलिकॉप्टरचा फटका टोलवायचा हा डीप लॉंग ऑफ वरनं बाउंड्रीवरनं पोहोचतोय तो सुजित सावळ. आले आपल्या मात्र एकेरी धाव्यानं आपलं खतं खोलतोय. मात्र दीपू गिरप एकेरी धावेनं धावफलक 32 धावा धावफलकावर. हे प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक हरल्यानंतर बॉटम ऑरियस वेंगुर्ला क्रिकेट संघ. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय.
सुंदर चेंडू हलके स्टेअर केला जातो बॅकफुटवर जाऊन ऑन साइडच्या दिशेने मात्र डीप विकेटना विदुल पावणाजी येतोय स्क्रीनवर शर्तीचे प्रयत्न चेंडू अडवण्याचे परतीची फेक होते तोपर्यंत मात्र एक धाव आणि एकेरी धावेनं मित्रांनो 3 षटकं संपली आणि 18 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक आपण पाहतोय तो 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा ही बॉटम वॉरियर्स क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्यात असताना उर्वरितची अजूनही 2 षटकं बाकी आहेत मात्र गणेश कुबलनं मैदानात सांगितलंय की 60 ते 65 धावांचा डोंगर रचायचा आहे काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ ठरवणार आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय आवाज ऐकूया मिस्टर अक्षय परधुरी यांचा बबल नाइक आ चुके हैं गेंदबाजी मार्क के ऊपर स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए राजन केरकर बिल्कुल ताबड़तोड़ वाला खिलाड़ी और पहली गेंद लाजवाब स्ट्रोक गेंद देखते रहे सीमा रेखा पार यहाँ पर बिल्कुल जाएगी 4 रनों के लिए डीजे तो डीकी ने लाजवाब गेंद बल्लेबाजी मैदान के बीच में बबल के पहले गेंद के ऊपर एक लाजवाब स्ट्रोक 4 रनों के लिए फिर से एक बार चले फिर एक बार बबल अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे और फिर एक बार स्ट्राइक के ऊपर इस बीच अल्टी पल्टी लाजवाब स्ट्रोक 1 बाउंस गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए बिल्कुल राजन केरकर बल्ले से निकलते हुए खूबसूरत 2 शॉट बिल्कुल 8 रन बने 2 गेंदों के ऊपर फिर एक बार तीसरी गेंद लेकर चले बबल लोड फुल टॉस गेंद फिर एक बार घुटना टेक और तमाशा देख लेकिन दाजी आएंगे गेंद के नीचे विकेट नंबर 4 बैक टू द पवेलियन डीजे फाइनल मुकाबला मैदान के बीच में गौतम वॉरियर्स वेंगुर्ला उनके समक्ष अपक्ष खेलेंगे बिल्कुल जय भवानी अंसुर टीम ये बिल्कुल दोनों टीम में भिड़ंत मैदान के बीच में एक कड़ा मुकाबला एक हाई वोल्टेज मुकाबला दर्शकों का पूरा मनोरंजन इस मुकाबले में नजर आता हुआ और फिर एक बार चले बबल अपने ओर से अगली गेंद स्विच करने का प्रयास यहाँ पर सिंगल रन मुकम्मल करेंगे गेंद बिल्कुल निकलती हुई थर्ड मैन के रीजन में सिंगल रन मुकम्मल दूसरे रन का प्रयास रहेगा दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने 2 रनों के तहत भारत का स्कोर आगे बढ़ेगा 43 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त डिक्की वापस लौटे डगआउट में लेकिन उनकी बात बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी अब मात्र नितिन ऑन स्ट्राइक बल्लेबाजी करते हुए राइट हैंडर बल्लेबाज है लेकिन ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी करते जरूर है इसी बीच चले बबल अपने ओर से अगली गेंद लेकर फुल टॉस गेंद फिर एक बार आधे बल्ले के साथ घुमाया गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए डीजे लाजवाब तरीके से यहाँ पर करवट बदलता है फिर एक बार लाजवाब स्ट्रोक वहां पर के खिलाड़ी तैनात है सिंगल रन मुकम्मल करने के दूसरे रन का प्रयास रहेगा जोखिम भरा
दूसरा रन मुकम्मल किया बिल्कुल दोनों बल्लेबाजों ने। अगर स्ट्राइक के ऊपर डायरेक्ट थ्रो होता तो बिल्कुल करीबी मामला बन सकता था स्ट्राइक के ऊपर, लेकिन दोनों बल्लेबाज अपने कॉपिंग करते वापस लौटते हुए। कुल मिलाकर 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ 49 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल 4 विकेट डगआउट में जरूर लौटे, लेकिन बल्लेबाजी क्या तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में हो रही है, क्या विस्फोट वाली बल्लेबाजी मैदान के ऊपर हो रही है। लेकिन आगे आने वाले स्लॉग ओवर में किसके ऊपर जिम्मेदारी सौंपी जाएगी कि स्लॉग ओवर में गेंदबाजी करने की, कि फिर एक बार इस स्लॉग ओवर में कम से कम 15-20 रन बनेंगे तो और मजा आएगा इस मुकाबले को देखने के लिए। एक कड़ा मुकाबला, एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में चलता हुआ। बिल्कुल विनायक मांजरेकर नजर आते हुए मैदान के बीच में पानी लेकर, और इसी बीच चले स्लॉग ओवर में गेंदबाजी कौन करेगा। बिल्कुल विशाल करेगा गेंदबाजी स्लॉग ओवर में, जिनके पास अनुभव है, क्षमता है, जिनके पास लेग कटर ऑफ कटर हो, एक सफल गेंदबाज, एक विकेट टेकर गेंदबाज है। लेकिन अब मात्र स्लॉग ओवर में गेंदबाजी करेंगे। लेकिन सामने अगर बात की जाए तो दीपू एक छोर के ऊपर खड़े हैं और बिल्कुल नितिन अब मात्र लय में बल्लेबाजी करते हुए मैदान के बीच में। दीपू के पास भी ताकत है, क्षमता है बड़े शॉट खेलने की, तो देखने वाली बात होगी। अच्छा बैटल बनेगा मैदान के बीच में इस स्लॉग ओवर में। इसी बीच चले विशाल गेंदबाजी मार्ग के ऊपर, पहली गेंद अंपायर के बाई ओर से, और स्ट्राइक के ऊपर एक राइट हैंडर बल्लेबाज उच्च कद के दीपू के लिए। पहली गेंद बिल्कुल उड़ाया गेंद को स्क्वायर लेग कर में, डीप स्क्वायर लेग कर में गेंद ट्रैवल होती हुई तेजी और रफ्तार के साथ खिलाड़ी आते गेंद को फील्ड करते वापस थ्रो करेंगे। तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने, और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा। 51 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। आज के दिन में हमने देखा लो स्कोरिंग के मुकाबले, लेकिन हाई वोल्टेज मुकाबले आखिरी समय तक कांटे की टक्कर देखने को मिली। लेकिन फाइनल का मुकाबला किस प्रकार से होगा, क्योंकि दोनों ताकतवर टीमें इस मैदान के बीच में फाइनल के मुकाबले में जूझ देते हुए। और इसी बीच चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विशाल अपने ओर से दूसरी गेंद लेकर अंपायर के बाई ओर से ब्लॉकर में डाली हुई गेंद बिल्कुल खोज के निकाला, कैच के लिए मौका बनेगा और खिलाड़ी है तैनात। विकेट नंबर 5 बैक टू द पवेलियन। डीजे समीर नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के बीच में। एक लाजवाब मुकाबला, एक कड़ा मुकाबला मैदान में चलता हुआ। विशाल जो कि गेंदबाजी मार्ग के ऊपर पहले गेंद के ऊपर 2 रन बने, दूसरी गेंद के ऊपर विकेट। दीपू को वापस लौटा है डगआउट में, एक आसान सा कैच बिल्कुल सुजीत सावल के हाथों में। और फिर एक बार चले विशाल गेंदबाजी मार्ग के ऊपर, स्ट्राइक पर समीर न्यू फाइन बल्लेबाज नजर आते हुए। और इसी बीच तीसरी गेंद लेकर चले, पटकी हुई गेंद, यहाँ पर मौका बन सकता था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, गेंद लेग के बाहर निकले और अंपायर ने दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा और एक रन के तहत पारी का स्कोर 52 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। बिल्कुल लेग को छोड़ती हुई गेंद निकली थी, लेकिन मौका था बड़ा शॉट खेलने का। और फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर विशाल, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, बिल्कुल लाजवाब स्ट्रोक। वहां पर सिंगल रन मिलेगा, दूसरे का प्रयास नहीं रहेगा यहाँ पर, और चलता हुआ दूसरे का प्रयास जोखिम भरा थोड़ा सा, लेकिन दोनों बल्लेबाज अपने कॉपिंग के में वापस सुरक्षित लौटते हुए। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाओ, यह रणनीति होनी चाहिए मैदान के बीच में। लेकिन क्या बेहतरीन गेंदबाजी रही है, स्लॉग आउट में बिल्कुल जकड़ के रखा है, बांध के रखा है, बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे। और इसी बीच चौथी गेंद लेकर फिर एक बार विशाल पटकी हुई गेंद, बल्ले का टॉपेज लिया, काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती, 2 खिलाड़ी जाएंगे गेंद के नीचे, लेकिन काफी दूर गिरती हुई गेंद सिंगल रन मुकम्मल करेंगे। दूसरा रन यहाँ पर मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा 56 रन स्कोर कार्ड के ऊपर। सिंगल को डबल में कन्वर्ट किया, कैच बिल्कुल काफी देर तक गेंद हवा में खड़ी हो चुकी थी, लेकिन थोड़ी सी नो मैच लैंड में गेंद गिरती हुई। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल, यहाँ पर 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। आखिरी 2 गेंदों का खेल बाकी है। क्या आखिरी 2 गेंदों में 1-2 बड़े शॉट नजर आएंगे मैदान के बीच में? क्या समीर में उतनी ताकत है, उतनी क्षमता है? और इसी बीच चले विशाल अपने ओर से 5वीं गेंद लेकर अंपायर के बाई ओर से फुल टॉस गेंद, बिल्कुल वाइट की मांग जरूर की जा रही है, लेकिन बिल्कुल लाजवाब गेंद यहाँ पर बिंदी गेंद निकली स्कोर कार्ड के ऊपर। शायद अंपायर के मन में संदेह जरूर है। जाएंगे फिर एक बार तो अंपायर के पास क्या डिसीजन होगा देखा जाएगा।
फेयर डिलीवरी और एक गेंद बिंदी निकलती हुई। कुल मिलाकर 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। आखिरी गेंद का खेल बाकी है। स्कोर रुका हुआ 56 रनों के ऊपर। एक बड़ा शॉट कम से कम 60 तक पहुंचने की कोशिश हो जाएगी मैदान में, लेकिन क्या बिंदी गेंद निकलेगी? इस बीच बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, कारपेट के सारे गेंद निकले, शायद डेड बॉल होगा। उस गेंद बिल्कुल काउंट नहीं किया जाएगा क्योंकि बिल्कुल खंबे के ऊपर गेंद लग चुकी है। तो फिर एक बार प्रयास करेंगे आखिरी गेंद डालने का। साइड ट्रैक के ऊपर बिल्कुल समीर बल्लेबाज है, अभी तक 5 रनों के ऊपर बल्लेबाजी कर रही है। लेकिन अगर बात की जाए एक छोर से तो नितिन ने लाजवाब बल्लेबाजी की, एक चौवा और बिल्कुल दौड़कर 2-2 रन निकाले। अभी तक 8 रन अपनी टीम के लिए बनाए। लोअर फुल टॉस कर ट्रेंडिंग ग्राउंड, यह बहुत कड़क स्ट्रोक है, लेकिन सामने बबल नाइक मैदान के बीच में विकेट नंबर 6 बैक टू द पेविलियन। और यहाँ पर पारी का होता हुआ अंत। कुल मिलाकर 56 रन स्कोर कार्ड के ऊपर 57 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए किस प्रकार की होगी गेंदबाजी, किस प्रकार की होगी बल्लेबाजी, इसका आंखों देखा सुनने के लिए हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर जयेश परब सर। और तब तक इस मुकाबले दरमियान, इस टूर्नामेंट दरमियान मैं अक्षय आप सभी की विदा लेता हूं। धन्यवाद। आपण ऐकलंय जय जय महाराष्ट्र माझा, आणि या महाराष्ट्र माझा हे गीत ऐकल्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मेगा फायनल कडे। मेगा फायनलचा सामना पाहायला मिळतोय श्रीदेव झेंडूबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी आयोजित एक गाव एक संघ या धर्तीवर
ही झेंडोबा चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा, देखणी स्पर्धा, देखणं आयोजन, देखणं नियोजन असणारी ही स्पर्धा. या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर रोमांच, थरार, पदतालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची होटी, सप्तकाचा भेद करणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थातच झेंडोबा चषक 2025. मेगा फायनल साठी दोन्ही संघांना ज्यांनी टी शर्ट प्रायोजित केली आहेत ते महालक्ष्मी ॲग्रो आणि महालक्ष्मी ॲग्रोचे सुद्धा आभार. जाऊया सिंधुदुर्गाची बोलीभाषा, मालवणी बोलीभाषा, आणि या मालवणी समलोचन केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. पहिलो चेंडू नितीन राणेचो नागा पटेलो चेंडू, बबल नाईक होतो स्ट्रायकिंग एंडला, बबलच्या बॅट बंदन मोठो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, आणि बबलान कुटुक घेतले चाव दिवसाचे फाव. रुको जरा. छप्पन्न धाव फलकावर 57 धावांची आवश्यकता, आणि पहिल्या चेंडूवर मात्र बबलने हात खोलले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन राणे. नितीनच्या पहिल्या चेंडूवर लांबलचक षटकार. दुसरा चेंडू परत एकदा नागा पटलेलो चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटको, आणि शॉर्ट आर्म पुलच्या फटक्यावर देखणो फटको, दर्जेदार ब्रँडेड चौकार. बबल साठी 200 रुपयाचा पारितोषिक संघाचे संघ मालक भाऊ मालवणकर यांच्याकडून. तिसरो चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, झेल घेण्याची संधी मैदानामध्ये निर्माण झाली. 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन होताला तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतात. एक या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 11 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला असं समाप्त. संध्याकाळचं सत्र, सूर्याची किरणा मैदानावर येऊचा झाला असा बंद. थोडासा ड्यू फॅक्टर मैदानामध्ये दिसाक चालू होताला, मात्र ड्यू फॅक्टरचो काही एक फरक बबल सारख्या फलंदाजाक पडणार नाही. या पहिल्या चेंडू पासून बबलने दाखवून दिला. यावेळी मात्र विनय चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात गणेश कुबल थोडस फंबल झालं. जोपर्यंत येता चेंडूची परती होता तोपर्यंत मात्र मैदानामध्ये दुहेरी धाव. 2 या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या वधारतली 13 धावा. 57 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकापासून तोडफोड करणारी फलंदाजी करूची या इराद्यात मात्र जय भवाने अणसूर होडावडा क्रिकेट संघ मैदानामध्ये. इनसाइड आउटचा फटको, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल घेण्याची संधी. पहिल्या प्रयत्नात फंबल, दुसऱ्या प्रयत्नात फंबल, आणि तिसऱ्या प्रयत्नात मात्र सुरेख पद्धतीचं झेल टिप्पत. पहिला लागलेला कला, मोठा फटको खेळण्याच्या नादात फलंदाज विनय बॅक टू द पवेलियन रावनेच्या दिशेने. घेऊन विनय मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर अनुभवान परिपूर्ण असणारो सुजित सावळ स्ट्रायकिंग एंडला पावला टाकताना आपण भोग मिळतलो. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असता 13 धावा. 5 चेंडूंचा खेळ झाला असता समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली, एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेचं षटकाचा खेळ असा प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन राणे, षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडू, आणि या मालवणी भाषेत सांगूचा झाला तर भैरवी घालणारो चेंडू असतो बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन, स्ट्रायकिंग एंडला सुजित. अंतरिम चेंडूवर मोठो फटको खेळण्याचा झालेलो इरादो. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. समीर वेंगुर्लेकर स्क्रीनवर येता. जोपर्यंत चेंडूची परती होता तोपर्यंत मात्र दुहेरी धाव. 2 या धावसंख्येत मात्र पहिल्या षटकाचा झालो खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार 15 धावा.
एका षटकाचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धाव संख्या धाव फलकात स्थिरावली गेली. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. सलामीला इलेलो फलंदाज 2 या धाव संख्येवर मात्र माघारी परतल्यानंतर विनय माघारी परतल्यानंतर सुजित मैदानामध्ये पावला टाकल्यान आणि दुसऱ्या बाजून मात्र तोडफोड करणारा फलंदाज बबल नाईक स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल. वैयक्तिक कोट्यातला पहिला संघाकडनं दुसऱ्या षटकाची असलेली जबाबदारी गणेशच्या खांद्यावर आणि तीच जबाबदारी सार्थ रीतीने पार पारूच्या इराद्यान गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटकातील पहिलो चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा झालेला प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने झालेलो चेंडूचा प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येता चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. धाव फलकार 16 धावा धाव फलकार. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल केला जाता कारण डाव्या उजव्या हाताची जोडी असा मैदानामध्ये आणि ज्या वेळी डाव्या उजव्या हाताची जोडी असता निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी ही डोकेदुखी असता. त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत सारखं बदल करूचो लागता. सांघिक धावसंख्या 16 धावा धाव फलकार. एका चेंडूचा खेळ झाला असता समाप्त. षटकातील पुढचा चेंडू मोठा फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये समीर वेंगुर्लेकरच्या वळ्यात जाऊन पडलेला चेंडू. जसा लग्नाचं आमंत्रण दिला जाता, सवासणीच्या घोटीत नारळ दिला जाता, उघडलेला तिरपळा दानो तयार होता, सुक्या नारळाचा घुडघुडा तयार होता, तसा गणेशने दिलेला ह्या आमंत्रण सुजितने आमंत्रण हसत हसत स्वीकारल्यान सुजितच्या नावाचा लागला कलाम. सुजितची वर्णी लागतली डकआउटच्या दिशेन रावणेच्या दिशेन. यस डीजे बॅटर मैदानामध्ये मागच्या 2 सामन्यांचा हिरो जय भवानी संघाका. मागच्या 2 सामन्यामध्ये ज्यांनी विजयाचा रस्तो दाखवल्यान, जय भवानी संघाची नौका किनाऱ्याक आणून पोहोचवल्यान तोच विशाल स्ट्रायकिंग एंडला असतो सज्ज. 2 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. गणेश कुबलने मैदानामध्ये कार्य केल्यान रिव्हर्सचा फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. मालवणीच्या चेंडू पोलांडो चेंडू म्हटलं जाता, कुवांडो चेंडू म्हटलं जाता, अशा चेंडूची झाली सांगता. षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा झालेला प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. समीर वेंगुर्लेकर स्क्रीनवर येता, चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 17 धावा. 17चो खतरा खयच्या संघासाठी असतो ह्या मात्र पाहण्याजोग्या असताना मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 17 आणि दुसऱ्या बाजून मात्र गणेश कुबल गोलंदाजी मार्कवर असतो सज्ज. सुरेख गोलंदाजी गणेशची. मोठो फटको खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. समीर वेंगुर्लेकर मैदानामध्ये कार्य करता आणि निश्चितपणाने यावेळी मात्र फलंदाज बबल मैदानाच्या बाहेर. मोठा लागलेला कलाम बबल साठी जाळा रचला गेला. त्या जाळ्यात मात्र बबल नाईक नावाची मोठी सुरमय जाळ्यात अडकता. खेळ झाला असा समाप्त. गणेश कुबल अनुभव काय असता या मैदानामध्ये दाखवून देता आणि दुसऱ्या बाजून मात्र मैदानामध्ये जय भवानी संघाचा ब्रह्मास्त्र बाहेर गेलेला असा सिंधुदुर्गाचा बाहुबली मैदानामध्ये पावला टाकता दाजी नाईक.
अंतरिम चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलो गेलो, सन्मान दिलो गेलो. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये एका बाजू गणेश कुबल, दुसऱ्या बाजू दाजी नाईक, सन्मान दिलो गेलो. शेवटच्या चेंडूवर एकेरी धावसंख्या सांघिक धावसंख्या एबी डिव्हिलियर्सच्या जर्सी क्रमांकावरून परावर्तित झाली. विराट कोहलीच्या जर्सी क्रमांकावर 18 धावा धावफलकार. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 18 धावा करूचो असा 57 धावांचो पाठलाग. तिसऱ्या षटकात प्रारंभ. पहिलो चेंडू शॉर्ट पूल करण्यासाठी झालेलो प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल, दुसऱ्या प्रयत्नात हातातलो चेंडू पायात, पायातलो चेंडू हातात. काकेत रवळी आणि गावभर होवळी या मालवणी म्हणीची झाली आठवण. तोपर्यंत मात्र 2 धावा झाले पूर्ण. सांघिक धावसंख्या धावफलकार 20. पहिल्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव आणि दुहेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. 20 धावा जबाबदारी घेऊची लागतील आणि त्याच जबाबदारीत मात्र दाजी असतो मैदानामध्ये. मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नात मात्र क्षेत्ररक्षक झालो बीट आणि क्षेत्ररक्षकाक बीट करून चेंडू गेलो. स्थिरावली गेली असा 24 धावा. 2 डझनार जाऊन स्थिरावलेलो धावफलक. उरले असं चेंडू 16, आवश्यकता असा 33 धावांची. षटकात पुढचा चेंडू मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक. 24 धावसंख्या धावफलकार. सध्या थोड्या दिवसानंतर सीझन चालू जातो हापूस आंब्याचो आणि हापूस आंब्याचो व्यवहार ज्या पट्टीत चालतात ती डझनाची पट. त्यात 2 डझनार जाऊन पोचलेला धावफलक ओढावडा संघाचो. यावेळी मात्र पायातलो चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलो गेलो. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग कडनं प्रोटेक्शन झाला. चेंडू गॅदर झालो. चेंडूची फेकी झाली. तोपर्यंत एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 25 धावा. हापूस आंब्याचो सीझन मात्र हापूस आंब्याच्या सीझनच्या आधी सीझन चालू जातलो काजीचो. म्हणूनच मालवणीत म्हटला जाता ज्याच्या हातीत गका त्याकाच गावतेली काजीची फका. चार चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ असतो बाकी आणि या अंतरिम 2 चेंडूवर स्ट्रायकिंग एंडला आपणाक बघूक मिळता विशाल नावाचा फलंदाज. विशालने आपल्या नावाप्रमाणे कामगिरी केली असा. मागच्या 2 सामन्यात विशालची विशालमय कामगिरी. त्या सामन्यात फायनलच्या सामन्यामध्ये तशाच प्रकारे कामगिरीची असलेली अपेक्षा. दुसऱ्या बाजून मात्र समीर वेंगुर्लेकर अचूक टप्प्याची गोलंदाजी असलेली तुझ्याकडनं अपेक्षित. डीप वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. गणेश कुबल स्क्रीनवर इलो. चेंडूची फेकी केल्यान तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 26 धावा. आणि पंचांचा इशारा. चेंडू घोषित केलो. फ्री हिटची संधी. बाबा गेलो पंढरपुरा. इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे अशा पद्धतीचा होतो चेंडू. पंचांकडे वाईट साठी अपील मागितला. पंचांनी या अपील उचलून धरल्याने वाईटच्या स्वरूपात एकेरी धाव आणि या चेंडूवर फ्री हिटची असलेली संधी. दाजी नाईक असतो स्ट्रायकिंग एंडला. या चेंडूवर फलंदाज आउट झालो तरी पण नॉट आउट आणि नॉट आउट रवलो तरी पण नॉट आउट. फक्त रनआउटच्या स्वरूपात आउट होऊ शकता. मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. चेंडू असा हवेत. फ्री हिटची संधी आणि एकेरी धाव झाली पूर्ण. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 29 धावा.
5 चेंडूंचा खेळ झालो असं समाप्त. 29 धावसंख्या धाव फलकार. षटकाची सांगता करणारं अंतरिम चेंडूचा खेळ असतो बाकी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल भैरवी घालणारो चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. अंतरिम चेंडू नाग आपटलेलो चेंडू शॉर्ट पुलचो फटको थेट जाऊन विसावलो क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात. अजून एक लागलेला कला. मोठो फटको खेळण्याच्या नादात फलंदाज विशाल बॅक टू पवेलियन. उरले असं चेंडू 12 आणि आवश्यकता असा 28 धावांची. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला सुदेश वालावलकर. गोलंदाजी मार्कवर गणेश कुबाल. छोटा पॅकेज बडा धमाका. मागच्या षटकामध्ये गणेशने सुरेख गोलंदाजी केल्या होत्या. 3 धावा खर्च करून फक्त 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवल्या. तोच गणेश कुबल. पहिलो चेंडू गणेश. यावेळी मात्र मिड विकेटच्या कपड्यावरसून चेंडू गेलो अखंड पार गडग्या पार. डायरेक्ट 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 चंद्रा. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर मात्र दाजीच्या बॅट मधनं मोठो फटको. परत एकदा दाजीच्या बॅट मधनं मोठो फटको. यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या कपड्यावरसून पावळ्याचा पाणी पाष्टाक करणारो दाजी फटको. लांबलचक षटकार आणि बॉलर झालो गबगार. मागच्या ओव्हर मध्ये गणेश कुबलला दिलेलो सन्मान आणि त्यानंतर मात्र दाजी नाईकचे 2 मोठे फटके. आवळो देऊन कोवळो काढणं काय असता या मात्र दाजी नाईक मैदानामध्ये दाखवता. यावेळी मात्र पंचांचे 2 हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळालो अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव. सांघिक धाव संख्या धाव फलकार 42 धावा. उरले असं चेंडू 10 आणि आवश्यकता असतली 15 धावांची. दाजी नाईक सिंधुदुर्ग सो बाहुबली माका कशाक म्हटलं जाता याचा प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये दाखवता. षटकाची पुढचो चेंडू परत एकदा दाजी नाईकच्या बॅट मधनं मोठो फटको. डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट माटवार. लांबलचक षटकार. दाजी नाईक म्हणजे काय असता. पिटळ धरून मारणं म्हणजे काय असता या सगळ्या मालवणी म्हणींची आठवण करून देता दाजी नाईक मैदानामध्ये. घरात भाई बापाशीचो, रानात भाई वाघाचो, 10:30च्या मालिकेत भाई अण्णा नाईकाचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भाई होडावड्याच्या दाजी नाईकाचो. तोच दाजी नाईक बॅक टू बॅक 3 लांबलचक षटकार आणि या षटकारानिशी मात्र सांघिक धावसंख्या धाव फलकार 48 धावा. उरले असं चेंडू 9 आणि आवश्यकता असा 9 धावांची. 9 चेंडू 9 धावा. यवरात यवार साळगावचे पवार. मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. चेंडू हवेत उडालेलो कारंजो. दाजी नाईक मैदानाच्या बाहेर.
मोठा लागलेला कलाम दाजी नाईकने मॅच मध्ये मात्र होडावडा संघाक जय भवानी होडावडा संघाक आणून ठेवल्यान आणि त्यानंतर मात्र परतीचो रस्तो दाजी नाईकला दाखवलं गेलो. उरले असं चेंडू 8 आणि आवश्यकता असतली 9 धावांची. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा रोमांच. मॅच ऑन झाली असा न्यू बॅटर मैदानामध्ये समीर. 8 चेंडू 9 धावांची असलेली आवश्यकता. कमबॅक करूचा लागतला. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघा कमबॅक करूचा लागतला. दाजी नाईक मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर पुन्हा एकदा वाढलेलो आत्मविश्वास, दृढावलेलो आत्मविश्वास आणि ह्योच आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये कार्य करूचा लागतला. उरले असं चेंडू 8 आवश्यकता असा 9 धावांची. नव्याने इलेलो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला समीर. गोलंदाजी मार्कवर गणेश कुबल. हलक्या हाताने चेंडू स्टीअर केलो गेलो. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालो. एकेरी धाव दुहेरी धावसंख्येकडे एकेरी धावसंख्येची पावला आणि बघता बघता ज्या ठिकाणी दुहेरी धाव होते थय मात्र तिहेरी धाव झाले पूर्ण. नको नको जाऊया आणि गुळाम चाटून खाऊया या मालवणी म्हणीची करत आठवण. 3 धावा झाले पूर्ण आणि सांघिक धावसंख्या स्थिरावतली या 3 धावेनिशी 51 धावा. उरले असं चेंडू 7 आणि आवश्यकता असा 6 धावांची. 7 चेंडू 6 धावांची असलेली आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश. स्ट्रायकिंग एंडला सुदेश. अजून एक हादरो समोरच्या संघाक जर बॉटम वॉरियर्स संघान दिल्या तर निश्चितपणे शेवटच्या चेंडू पर्यंत ह्यो सामनो जातलो. प्रेशर 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 मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल करताना बॉटम वॉरियर्स संघ. दुसऱ्या बाजून मात्र सुदेश स्ट्रायकिंग एंडला. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अंतरिम चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेलो चेंडू. मुकरी लाईनचा होतो चेंडू. हलक्या हातांचा स्टीअर केलेलो चेंडू. मौशेत खेळलेलो ह्यो फटको आपणाक बघूक मिळालो. रवल्याचा चेंडू 6 आणि आवश्यकता असतली 5 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा सावळ. उरल्यास चेंडू 6 आवश्यकता असतली 5 धावांची. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुदेश. गोलंदाजी मार्कवर लगान बाळा या नावान प्रसिद्ध असणारो गोलंदाज बाळा सावळ. आज जर बाळान ह्यो सामनो बॉटम वॉरियर्स संघाक जिंकवून दिल्यानंतर निश्चितपणे पुन्हा एकदा 0 टू हिरो बनतलो बाळा आणि तीच संधी असतली बाळाकडे आणि त्या संधीचा मैदानामध्ये सोना करूचा लागतला. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर बाळा. मोठो फटको समीर. यावेळी मात्र सुदेश बॅट बंद. MS धोनी स्टाईल मध्ये सामना झाला समाप्त आणि
टेनिसक्रिकेट.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिसक्रिकेट.in को सब्सक्राइब करें